ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाचं रूपांतर आता सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये होणार आहे। येत्या काही दिवसांमध्ये या रुग्णालयाचं उद्घाटन होण्याची शक्यता आहे। या रुग्णालयाच्या इमारतीवर हेलिपॅड बनवण्याचा प्रशासनाचा मानस आहे। रुग्णालय प्रशासनाला हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू करायची आहे। ही सेवा सुरू झाल्यास जिल्हा सामान्य रुग्णालयातला एअर ॲम्ब्युलन्सचा हा देशातला पहिला प्रकल्प ठरणार आहे। तसेच हवाई रुग्णवाहिकेसाठी पहिल्यांदाच देशात एखाद्या इमारतीवर हेलिपॅड तयार होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून जिल्हा रुग्णालयाच्या ताफ्यात एअर ॲम्ब्युलन्स आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण याविषयी वरिष्ठ पातळीवर ठोस निर्णय होणं बाकी आहे। ठाणे शहरातील वाहतूक कोंडी, ठाणे जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग पाहता अनेकदा रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक अडथळे निर्माण होतात। अशा परिस्थितीत एअर ॲम्ब्युलन्सची सुविधा फायद्याची ठरू शकते, पण रुग्णालय ज्या ठिकाणी बांधलं जाणार आहे तिथे न्यायालय, पोलीस आयुक्तालय, जिल्हाधिकारी कार्यालय अशी कार्यालय असल्याने हा परिसर अतिसंवेदनशील आहे। त्यामुळे तिथे ड्रोन उडवण्यासही बंदी आहे। मग एअर ॲम्ब्युलन्सला परवानगी कधी आणि कशी मिळणार हे पाहावं लागेल।